माझे बाबा डॉक्टर राजेंद्र शहा स्वामींना गुरु मानत होते. स्वामी देखील वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन बाबांना मार्गदर्शन करत होते. 2003-4 साली आमची आर्थिक परिस्थिती खूप बिघडली होती. परिस्थितींना कंटाळून एका रात्री 2:30 वाजता बाबा रेल्वे स्टेशनला गेले होते जीव देण्यासाठी. सुमसान रेल्वे स्टेशनच्या एका बाकड्यावर बसून येणाऱ्या ट्रेनची वाट पाहत असताना माहिती नाही कुठून बाबांच्या शेजारी एक व्यक्ती येऊन बसली. त्यांनी बाबांच्या खांद्यावर हात ठेवला व ती व्यक्ती म्हणाली, बाळा, तू तर आज निघून जाशील, पण तू गेल्यावर तुझ्या अमी आकाश आणि हेमूचं काय होईल तू याचा विचार केला आहे का? लोक त्यांचा मिसयूज करतील. तेव्हा बाबांना तो क्षण आठवला जेव्हा ते शिकत असताना आमच्या एका नातेवाईकांच्या घरी राहायचे व ते नातेवाईक घरातील सगळं काम बाबांकडूनच करून घ्यायचे. ती व्यक्ती म्हणाली, बाळा, देवावर विश्वास ठेव. फक्त 1 वर्षानंतरच परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल. इतक्यातच लांबून राजू असा आवाज आला. बाबांचे खास मित्र सुनील अंकल त्यांना शोधत शोधत रेल्वे स्टेशन पोहोचले होते. अंकलने पळत पळत जाऊन बाबांना गच्च मिठी मारली. दोघांच्या डोळ्यातील अश्रू थांबे ना. जेव्हा बाबाने वळून बघितले तेव्हा मागे कोणीच नव्हतं. ती व्यक्ती कोण होती आपल्याला माहिती आहे का? बोला श्री स्वामी समर्थ.